पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। बनावट शालार्थ आयडी घोटाळा संशयित प्रशांत वाडिले नाशिक रवाना। चौकशीत मोठे धागेदोरे उलगडण्याची शक्यता। धुळ्यात अटक करून न्यायालयात हजर। आर्थिक गुन्हे शाखेकडून पुढील तपास वेगात। आणखी नावे समोर येणार का? नाशिक येथील बहुचर्चित बनावट शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात तपासाला वेग आला असून या प्रकरणातील संशयित आरोपी प्रशांत वाडिले याला नाशिक आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकानं आज शनिवार 11 जुलै रोजी अटक केली। अटकेनंतर वाडिले याला धुळे येथील दिवाणी न्यायालयात हजर करण्यात आले। न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढील चौकशीसाठी त्याची नाशिक इथं रवानगी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। बनावट शालार्थ आयडी प्रकरण राज्यभर चर्चेत असून या प्रकरणाच्या तपासात अनेक महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता व्यक्त केली जाते। आर्थिक गुन्हे शाखेकडून प्रशांत वाडिले याची सखोल चौकशी केली जाणार असून या घोटाळ्यामागील संपूर्ण साखळी उघड होण्याची शक्यता वर्तवली जाते। दरम्यान या प्रकरणात आणखी कोणाची नावं समोर येणार? बनावट शालार्थ आयडी तयार करण्यामागील सूत्रधार कोण? तसेच या गैरव्यवहारात आणखी किती जणांचा सहभाग आहे याकडे शिक्षण विभाग तसेच धुळे जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। विशेष म्हणजे सामाजिक कार्यकर्ते पंकज साळुंखे यांनी प्रशांत वाडिले यांच्या नावाशी संबंधित 65 शाळांपैकी तब्बल 62 शाळा खोट्या असल्याचा दावा केल्यानंतर धुळे जिल्ह्यासह शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे। या दाव्यामुळे प्रकरण अधिकच गंभीर बनले असून चौकशीतून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जाते। आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासानंतर या बहुचर्चित शालार्थ घोटाळ्याचे नेमके स्वरूप, आर्थिक व्यवहार, संबंधित व्यक्ती आणि जबाबदार घटकांबाबत महत्त्वाचे खुलासे होण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते। त्यामुळे आता सर्वांचे लक्ष नाशिक आर्थिक गुन्हे शाखेच्या पुढील तपासाकडे लागलंय। मुख्य संपादक जतीन बोरसे, जेबी टीव्ही न्यूज, शिंदखेडा, धुळे। असे मोडके जे आहेत, असे एजंट जे आहेत बनावट पद्धतीने सगळे काम करणारे, तर यांच्या संदर्भामध्ये आजपासून नाशिक आर्थिक गुन्हे शाखेने जे पाऊल उचललेलं आहे त्यामुळे नाशिक आर्थिक गुन्हे शाखेचं रामदास शेळके साहेबांचं मी मनापासून स्वागत करतो। आणि असा सिंघम, ओरिजिनल सिंघम डॅशिंग अधिकारी हा असा त्याने जे कार्य केलेलं आहे त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद। याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे, या पूर्ण प्रकरणामध्ये पूर्ण महाराष्ट्र राज्यातून बनावट शालार्थ आयडी प्रकरणामध्ये इंटरव्हेन्शन आपण दाखल केलेलं आहे, म्हणजे मी स्वतः दाखल केलेलं आहे याच्यामध्ये। तर त्याची तारीख जी आहे आता मुंबई हायकोर्टामध्ये ही येणारी 18 जुलै तारीख त्याची आहे। आताच या 7 जुलैलाच आपल्या वकील महोदयांनी त्या संदर्भात सर्क्युलेशन घेतलेलं आहे। तर याच्यावरती कारवाईची आपली अशी मागणी आपण केलेली आहे कोर्टामध्ये की ह्या सगळ्या प्रकरणाची ज्युडिशनल इन्क्वायरी व्हायला हवी। आजपर्यंत ज्या चौकशा झालेल्या आहेत त्या सगळ्या चौकशा बरखास्त करून याची ज्युडिशनल इन्क्वायरी व्हायला हवी। अजून तब्बल 3 मोठे संस्थाचालक जे मोठे मासे आहेत धुळे जिल्ह्यातले ते रडारावरती आहेत आणि छोटे अजून त्याच्याऐवजी अजून ते 12 छोटे मासे आहेत। असे मिळून एकूण टोटल 15 संस्थाचालक एजंट की जे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।